नमस्कार, स्वागत आहे आपलं वैष्णवीस रेसिपीमध्ये। आज आपण विदर्भातील एक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। आपण चणा डाळीची चटणी बनविणार आहोत। ही चटणी खाणारे नक्कीच तुमचं कौतुक करणार। तर विदर्भामध्ये प्रत्येक समारंभांच्या पंक्तीत ताटामध्ये ही चटणी वाढल्या जाते। अगदी कमी वेळेत होणारी रेसिपी आहे। करायला जेवढी सोपी तेवढीच या चटणीची चव सुद्धा चांगली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला चणा डाळ लागणार आहे। तर इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ करून घ्यायची। आता डाळ आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून झाली की 2 तासांसाठी भिजत घालायची आहे। 2 तासानंतर बघूया डाळ अशी छान भिजल्या गेलेली आहे। यातील सगळं पाणी काढून घेऊया। या चटणीसाठी आपल्याला दही सुद्धा लागणार आहे। तर 1 वाटी दही इथे घेतले। त्यानंतर आता मिक्सरचं पॉट घ्यायचे। ही सगळी डाळ या पॉट मध्ये घालून घेते। तसेच 1 वाटी दही घेतलेले आहे। दही सुद्धा यात घालून घेऊ। दही आंबट घ्यायचं आहे। आंबट दह्यामुळे चटणीला आणखीनच छान चव येते। आता हे मिक्सर मधून वाटून घेऊयात। पण वाटून घेताना डाळीची पेस्ट नाही करायची आहे। अगदी रवाळ अशी दाणेदार वाटून घ्या। डाळ वाटून घेत असताना जर गरज वाटत असेल तर अगदी थोडं पाणी घालून वाटून घ्या। चटणी पातळ सुद्धा नको व्हायला। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डाळ रवाळ वाटून घ्यायची आहे। एका बाउल मध्ये काढून घेते। चवीनुसार मीठ घालूया। आता 1 मोठा टोमॅटो बारीक काप करून घालायचा आहे। तसेच 1 मोठ्या आकाराचा कांदा तोही बारीक काप करून घेतलेला आहे। यात घालून घेऊ। 4-5 हिरवी मिरची बारीक काप करून घेतलेली आहे। सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यायचे। आता चटणीसाठी आपण तडका तयार करूया। तर तडका पॅन मध्ये 1 ते 1.5 चमचे तेल घेतलेले आहे। तेल चांगलं गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचं। मोहरी तडतडली की 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। गॅस बंद करायचा। चटणीसाठीचा तडका तयार आहे। गरम गरम असतानाच हा तडका चटणीवर घालायचा। तडका घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात हिरवीगार कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेऊ। तर तयार आहे विदर्भ स्टाईल चणा डाळ चटणी। जेवणात ही जर चटणी असेल ना तर भाजीची सुद्धा गरज पडणार नाही आणि जेवणारे सुद्धा 2 पोळ्या जास्तच खातील। तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा। घरी पाहुणे आले असतील किंवा घरी छोटासा कार्यक्रम असेल तर जेवणाच्या पदार्थांमध्ये ही चटणी नक्कीच करून बघा। ही चटणी खाऊन सगळेच तुमचं कौतुक करतील। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।